हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ ए नंबर युजिंग बेस 10. 5चा स्क्वेअर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. बेस 10 आहे. 5 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 5चा आहे. तर दोन पार्ट मध्ये असणार आहे. काय करायचंय? 5 इज स्मॉलर दॅन 10. मग काय करायचं? 5चा स्क्वेअर फाइंड आउट करायचं. 5 मायनस डिफरन्स करायचं. 5 मायनस 5 0. आणि इकडे काय करायचं? जो डिफरन्स आला होता 5 त्याचा स्क्वेअर करायचा. 5 5 जा 25. आता इथं एकच 0 आहे बेसमध्ये, तर इथे सुद्धा एकच डिजिट असला पाहिजे होता. हा जो एक्स्ट्राचा डिजिट आलेला आहे हा कॅरीचा डिजिट आहे, तर हा काय करायचा? इकडं ॲड करून घ्यायचा आहे. तर 0 प्लस 2 किती आलं? 0 प्लस 2 2. आणि हा जो होता हा एक सिंगल डिजिट 5. तर काय करायचं? नंबर आला आपला 2 and 5 म्हणजे 5चा स्क्वेअर आला 25. आता फक्त ही जी मेथड आहे ती मेथड लक्षात ठेवायची आहे. बाकी एक्झाम्पल हे जरी सिंपल असले तरी सुद्धा याचा वापर करून आपण मोठमोठाले एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. 7चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 7 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3चा. 7 इज स्मॉलर दॅन 10. मग काय करायचं? 7 मायनस 3 करायचे. स्मॉलर आहे म्हणून मायनस करायचे. जर बिगर असता तर प्लस केला असतं. 7 मायनस 3 4 आला. आणि इथं 3 आहे. 3चा स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर आहे 9. इथं काही कॅरी करण्याची गरज आहे का? कॅरी करण्याची काही गरज नाही आहे, कारण सिंगल डिजिट आहे. तर मग ॲन्सर आलेलं आहे आपलं 49. 49 इज अवर ॲन्सर. पहा आता जसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत जाल तशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल. 8चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 8 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2चा. आणि आता काय करायचं? 8 इज स्मॉलर दॅन 10 आहे, तर मग 8 मायनस 2 करायचे. स्मॉलर आहे म्हणून मायनस करायचं. 8 मायनस 2 6 आलेला आहे. आणि इथं 2चा स्क्वेअर करायचा आहे. 2चा स्क्वेअर काय असणार आहे? 4. इथं सिंगल डिजिट आलेला आहे. 10 मध्ये एकच 0 आहे, सिंगल 0, म्हणजे काही करायची गरज नाही आहे. तर ॲन्सर आलेला आहे 64. हा 6 खाली घेतला आणि हा 4 खाली घेतला. ॲन्सर इज 64. फक्त मेथडवरती लक्ष द्या. खूप इझी मेथड आहे. 9चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे युजिंग बेस 10. काय करायचं? 9 आणि 10 मधला डिफरन्स किती आहे? 1 आहे. तर आता 9 इज स्मॉलर दॅन 10, तर मायनस 1 करायचं आहे. 9 मायनस 1 आलं 8. आणि इकडे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती आला? 1. काही कॅरी करण्याची गरज आहे का? नाही, कारण इथं सिंगल 0 आहे, इथं सिंगल डिजिट आहे. मग आपलं ॲन्सर आलं 81. दोन्ही पार्ट फक्त सोबत लिहून घ्यायचे. म्हणजे 9चा स्क्वेअर आहे 81. बघा आता किती सोपं आहे. 4चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 4 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4 आणि 10 मध्ये डिफरन्स आहे 6चा. मग आता 4 इज स्मॉलर दॅन 10 आहे. तर मग आता बघा तुम्ही तर विचार कराल की 4 मायनस 6 कसं करायचं? तर तुम्ही ही सबट्रॅक्शन करू शकता. प्लस आणि मायनस असेल तर काय होतं? सबट्रॅक्शन होतं. 6 मायनस 4 आलं 2. आणि ग्रेटर नंबर साईन येतं. ग्रेटर नंबर इज 6, तर मग ग्रेटर नंबर साईन येणार -2. आणि इकडे 6चं काय होणार? स्क्वेअर होणार. तर इथं आलं ॲन्सर 36. पण इथे सिंगल 10 मध्ये काय एकच 0 आहे, तर इथं काय पाहिजे होतं? एकच युनिट प्लेस पाहिजे होता. हा जो 3 आलेला आहे हा कॅरी आहे, तर हा काय करायचा आहे? इकडं ॲड करायचा आहे. तर -2 प्लस 3. -2 प्लस 3 किती येतं? 1. आणि इकडे 36. याच्यामधून राहिला किती होता? 6. तर राहिलं काय आता आपला ॲन्सर? 1 and 6. म्हणजे 4चा स्क्वेअर असणार आहे 16. म्हणजे नंबर पॉझिटिव्ह यू, निगेटिव्ह यू, स्मॉलर यू, ग्रेटर यू, आपली मेथड सेम राहणार आहे आणि ॲन्सर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. सेम आता करायचं आहे. 3चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 3 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 7चा. मग आता 3चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 3 इज स्मॉलर दॅन 10. मग मायनस होणार. 3 मायनस 7 -4. आणि इकडे 7चा स्क्वेअर होणार. 7चा स्क्वेअर काय येतो? 49. मग हा 9 तर इथं राहणार आहे, कारण 0 एकच आहे, तर 9 इथं राहणार आहे. 4 इकडे काय होणार? कॅरी होणार. मग आता बघा -4 प्लस 4. -4 प्लस 4 तर 0 येतं. आणि हा जो 9 होता तो ॲज इट इज 9 खाली राहणार आहे. तर ॲन्सर आलं 09. 09 म्हणजे 3चा स्क्वेअर आहे 9. एक अगदी सोपं आहे बघा. नेक्स्ट बघा आता 2चा स्क्वेअर. सेम आहे. 2चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 2 आणि 10 बेसमध्ये आणि नंबरमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 8चा डिफरन्स आहे. तर 2 इज स्मॉलर दॅन 10 म्हणून सबट्रॅक्ट करायचं. 2 मायनस 8. ॲन्सर आलं -6. आणि 8चा स्क्वेअर काय असणार आहे? 8चा स्क्वेअर असणार आहे 64. एकच डिजिट पाहिजे इथं. एक डिजिट इकडे घेऊन जाऊ, त्याला ॲड करू. -6 प्लस 6 किती आलं? -6 प्लस 6. ॲन्सर येणार आहे 0. आणि इकडचा 4, म्हणजे ॲन्सर आपला आलं 04. 2चा स्क्वेअर काय असतो? 4 असतो, हे आपल्याला माहितीच आहे. 6चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 6 आणि बेस 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4चा. मग आता काय करायचं? 6 इज स्मॉलर दॅन 10. मग मायनस करायचं. 6 मायनस 4. ॲन्सर आलं 2. आणि इकडे काय असणार आहे? 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर आला 16. हा 1 नको इथं आपल्याला.
कारण हा कॅरी आहे, इथं फक्त एकच डिजिट पाहिजे होता. 1 + 2, 2 + 1 किती झालं 3 आणि इकडे राहिला 6. आन्सर आलं 36. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल 6 चा स्क्वेअर झाला 36. यस, खूप इझी होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा 12 चा स्क्वेअर. 12 आता बघा आतापर्यंत जे सगळे एक्झाम्पल पाहिले 10 पेक्षा स्मॉलर होते नंबर्स. आता 12 10 पेक्षा ग्रेटर नंबर आहे 12. 12 आणि 10 मध्ये डिफरन्स किती आहे? सेम प्रोसेस असणार आहे, काही चेंज होणार नाही. 12 आणि 10 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. पण इथं काय चेंज होणार आहे? 12 इज ग्रेटर दॅन 10 म्हणून काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. 12 + 2 किती झालं? 14 झालं. आणि डिफरन्स कितीचा होता? 4 चा. तर 2 चा होता, तर 2 2 जा 4 आलं. इकडे काही कॅरी करायची गरज आहे का? काहीच नाही. झालं मग ॲज इट इज 1 4 4. इकडचा 1 4 घेतला, इकडचा 4 घेतला, म्हणजे 12 चा स्क्वेअर आला 144. 14 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 14 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 4 चा डिफरन्स आहे. मग 14 इज ग्रेटर दॅन 10 तर काय होणार? ॲड होणार. 14 + 4 18 आणि इकडच्या बाजूला 4 चा स्क्वेअर होणार 16. हा एक्स्ट्राचा 1 जो आहे इकडे होणार, म्हणजे इकडे आला 18 + 1 19 आणि इकडचा जो 6 होता तो तसाच राहिला, म्हणजे आलं 19 इकडचा आणि हा 6 इथला 196. 196 इज द स्क्वेअर ऑफ 14. बघा आता किती इझी आहे. असंच तुम्ही कुठलाही नंबर घेतला तरी फाइंड आउट करू शकता. पण आता आपण बेस 10चं पाहतोय, नंतर आपण बेस 100चे एक्झाम्पल्स पाहणार आहे. 16 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 6 चा डिफरन्स आहे. 16 इज ग्रेटर दॅन 10 म्हणून काय होणार? 16 + 6 होणार. इथं प्लस होणार, ग्रेटर दॅन 10 आहे म्हणून. 16 + 6 किती आलं? 22 आणि इकडे काय होणार? 6 चा स्क्वेअर होणार. सॉरी, इकडे काय करायचं? 6 चा स्क्वेअर करायचा. 6 चा स्क्वेअर आला 36. इथं बेसमध्ये एकच 0 आहे म्हणून इथं किती? एकच डिजिट यायला पाहिजे होता. इकडं 2 डिजिट आलेत, एक कॅरी करून घ्यायचा. 22 + 3 25 आणि हा 6 ॲज इट इज राहणार आहे. तर मग दोन्ही पुट करून घ्या. 256 256 इज द स्क्वेअर ऑफ 16. आता 18 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा. 18 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 8 चा डिफरन्स आहे. बेसपेक्षा नंबर मोठा आहे म्हणजे 18 प्लस होणार 8. 18 + 8 किती झालं? 26 आणि इकडे 8 चा स्क्वेअर होणार. 8 8 जा 64. हा एक्स्ट्राचा नंबर आहे, इकडे आला 6 + 6 2 26 32. इकडे आलं 32 आणि इथे राहिलं 4 म्हणजे 18 चा स्क्वेअर आला 324. 18 चा स्क्वेअर मिळाला आपल्याला 324. लक्षात येते? काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. पण एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर मला नाही वाटत काही डाऊट राहील. 19 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. 19 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 9 चा. पण 19 इज ग्रेटर दॅन 10 तर काय करायचं? 19 + 9 किती आलं? 19 + 9 28 आणि इकडे काय करायचं? 9 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर येतो 81. तर काय करायचं? हा 8 इकडं कॅरी होऊन जाईल. तर 28 + 8 आणि इकडं 1 ॲज इट इज राहील. 21 हा 1 इथला जो होता तो ॲज इट इज राहिला. 28 + 8 किती आलं? 36 म्हणजे आन्सर आलं 361. तर इकडचा 36 आणि इकडचा 1 म्हणजे 19 चा स्क्वेअर असणार आहे 361. तर एखाद्या वेळी कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होऊ शकते, तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता कॅल्क्युलेटरवरती, किंवा तुमचे स्क्वेअर्स लर्न असतील तर तुम्हाला तर लगेच कळून जाईल की आन्सर बरोबर आहे की चुकीचा आहे. 17 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 7 चा डिफरन्स आहे. 17 इज ग्रेटर दॅन 10. मग काय करायचं? 17 + 7 प्लस करावं लागेल आपल्याला. 17 + 7 किती झालं? 17 18 18 + 6 24 आणि इकडं 7 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर आला 49. याला काय करावं लागेल? इकडं प्लस करावं लागेल. तर 4 + 4 8 2 4 म्हणजे 2 8 28 आलं. इकडं परत करेक्ट करून करू. 28 आलं आणि इकडचं 9 ॲज इट इज. तर मग इथं काय आलं आन्सर? 289. 17 चा स्क्वेअर किती आला? 289. ठीक आहे. आता इथपर्यंत कळलं असेल, मेथड कळाली असेल. 2 डिजिट नंबर्स बेस 10 यूज करून आपण सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ॲज इट इज एक्झाममध्ये लिहिलं तरी चालेल. असं सॉल्व्ह करायचं आहे, असं रफमध्ये सॉल्व्ह करायचं नाही. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल तर ॲज इट इज सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. यानंतर आपण राहिलेले नंबर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा.